इंडेहिसंटचा अर्थ कळला का तुम्हाला? जो मॅच्युअर झाला की जो फ्रूट स्प्लिट होत नाही, असं फुटत नाही आणि त्याच्यातनं काही बाहेर येत नाही, जो फटा नाही फुटने के बाद इज अ ड्राय फ्रूट, राईट. आणि ह्याच्यामध्ये बघा 4 गोष्टी दिल्यात: सिप्सेला, कॅरिओप्सिस, अकीन आणि नट. सो ड्रायफ्रूट इफ पेरिकार्प, ड्रायफ्रूट कशाला म्हणायचंय बघा, इफ पेरिकार्प इज ड्राय, नॉन फ्लेशी अँड द फ्रूट इज कॉल्ड ड्रायफ्रूट. आपल्याला फक्त आल्मंड माहितीये, बदाम, ओके, काजू, पिस्ता, अक्रोड. त्याच्या पलीकडे जे ड्रायफ्रूट आहेत ते ड्राय फ्रूट आहेत, ते आपण इथे बघणार. सो पहिल्यांदा द पेरिकार्प. ग्राउंडनट इज अ ड्राय फ्रूट. ग्राउंडनट, डू यू नो दिस इज अ फ्रूट. आणि ह्याचा पेरिकार्प इज ड्राय अँड नॉन फ्लेशी. व्हॉट यू ईट इज अ सीड अगेन. And this groundnut is also called as a geocarpic fruit. Geocarpic पुढे येईल म्हणजे काय बघू आपण. ओके, तो ड्राय फ्रूट. त्याच्यात मी एक चार्ट केलेला आहे, तो बघू आपण आधी. ओके, सो हे सगळे जे आहेत, फर्स्ट इज अ इंडेहिसंट फ्रूट. त्याच्यातला हा पहिला बघा, सिप्सेला. आता हे जे ग्रीन कलरचं काढलंय, दिस इज अ फ्रूट वॉल आणि आतमध्ये जी आहे ती सीड आहे. सो दिस इंडेहिसंट फ्रूट मध्ये तुम्ही 4 लिहिलेत: सिप्सेला, कॅरिओप्सिस, वेगळा कलर यूज करते, सिप्सेला, दिस इज नंबर 1, सिप्सेला, दिस इज कॅरिओप्सिस, दिस इज अकीन, आणि 4 इथे नंबर दिलेलेच आहे, परत का नंबर देते. ओके, सो दिस इज नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अँड नंबर 4. ओके, प्रत्येकामध्ये थोडाच फरक आहे बघा. दीज आर द इंडेहिसंट फ्रूट. डू नॉट रप्चर. इंडेहिसंट फ्रूट. सिप्सेला त्याच्यातला पहिला, याची ही फ्रूट वॉल आहे आणि सीड आहे, आणि ह्याला वरती एक हेअर लाईक स्ट्रक्चर येते, दॅट इज अ पॅपस. सो ह्याचं हे कॅरेक्टरिस्टिक फीचर, पॅपस, दॅट इज अ सिप्सेला फ्रूट. एवढंच लक्षात ठेवा, जास्त त्रास देत नाही, पण दिस इज व्हॉट इज अ सिप्सेला. ओके, त्याच्यानंतर अकीन. अकीन आणि सिप्सेला मध्ये एकच फरक आहे, फ्रूट वॉल आणि सीड आतमध्ये सेम आहे, फक्त ह्याला पॅपस नाही. नो पॅपस, दॅट इज ओनली द डिफरन्स. देर इज नो पॅपस इन दिस पर्टिक्युलर फ्रूट. एक्झाम्पल हिअर इज अ मिरॅबिलिस. एक्झाम्पल हिअर इज अ मिरॅबिलिस. सिप्सेलाचा एक्झाम्पल येणार आहे पुढे, सनफ्लावर फॅमिली. तो सिप्सेला कशात आहे? सनफ्लावर आणि मॅरीगोल्ड, झेंडूचं फूल. मॅरीगोल्ड आणि सनफ्लावर. सिप्सेला, दॅट इज अ कॉम्पोजिटी और अस्टरॅसी फॅमिली. पॅपस कशासाठी लागतं इथे? पॅपस इज रिक्वायर्ड फॉर द फ्रूट डिस्पर्सल. फ्रूट डिस्पर्सल. ज्या पद्धतीने मी इथे काढलंय ना, तसंच काढून ठेवा शॉर्ट मध्ये. ओके, कॅरिओप्सिस बघा, कॅरिओप्सिस वर क्वेश्चन येतात कारण हे कॉमन आहे. दिस इज अ ग्रीन इज अ फ्रूट वॉल आणि रेड इज अ सीड. फ्रूट वॉल अँड सीड दे आर फ्युज्ड. मी इथे थोडासा फरक दाखवला आहे कारण कळायला पाहिजे म्हणून, बट दे आर फ्युज्ड. आणि एक्झाम्पल हिअर इज अ व्हीट, राईस, सगळे ग्रेन्स और मेज आर द कॅरिओप्सिस. मेज बऱ्याचदा इथे तिथे आलं म्हणून त्याचा फ्रूट किंवा मेजची फॅमिली पण आपल्याला करायची, सो त्याचा फ्रूट इज इम्पॉर्टंट. कॅरिओप्सिस, राईट. And the last indehiscent fruit is single seeded आहे हा पण. सिंगल सीडेड, पण ह्याचा पेरिकार्प इज हार्ड, सो यू कांट ईट पेरिकार्प. Getting it? Pericarp here is hard, so you can't eat pericarp. And the seed is edible. So when pericarp is hard, it is nut. Single seeded hai happen, but pericarp is hard nut. Endocarp hard is a drupe. आलं लक्षात?
Yes, ma'am. Yeah. So ह्याचं example you can say lychee. वॉटर चेस्टनट माहिती का? वॉटर चेस्टनट, शिंगाडा, कॅशिओ नट, काजू, हे एक्झाम्पल. वॉटर चेस्टनट म्हणजे शेंगदाणा का? शिंगाडा, शिंगाड्याचं पीठ. आईला विचार, शिंगाडा ऐकलंय कुठेतरी. शिंगाडा हे बऱ्याच आजी असेल ना घरात, आजीला पण विचारू शकता. शिंगाड्याचं हे खातात, शिरा वगैरे खातात ज्यांना उपवास असतो त्यांना. ओके मॅम, मी विचारून बघतो. येस, त्याच्या सीड काढतात आणि शिंगाड्याचा शिरा करतात किंवा त्याचे थालपीठ करतात. ज्यांना उपवास असतो तेव्हा हे शिंगाड्याचं पीठ फार फेवरेट असतं उपवास करणाऱ्यांमध्ये. मॅम ते ब्लॅक कलरचं असतं ना कवर? येस 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 येस. ओके. लिची मध्ये एक ऍडिशनल थर्ड इंटेग्युमेंट असतं त्याच्या सीड भोवती. जनरली 2च इंटेग्युमेंट असतात, पण लिची मध्ये थर्ड इंटेग्युमेंट असतं आणि त्याला ऍरिल म्हणतात. ऍरिल विच इज फ्लेशी अँड एडिबल पार्ट. लिची मधलं ऍरिल. लिची मधला कव्हर तुम्ही काढून टाकतात वरचं इपिकात. लिची खाल्ली आहे का? आणि आतमध्ये जे असतं ते एकदम फ्लेशी मस्त असतं. येस. थर्ड इंटेग्युमेंट असतं दॅट इज कॉल्ड ॲज एरिल. एरिल जसं पोमिग्रॅनेट मध्ये पण बघितलं. एरिल इज फ्लेशी अँड एडिबल लिची मध्ये. ऑल राईट. सो दीज आर 4 इंडेहिसंट फ्रूट. हे आपण कॉमनली इथे तिथे ऐकले म्हणून लक्षात ठेवायचं आहे. डेहिसंट मध्ये बघा, लिची इज नट फ्रूट. ओके. आता डेहिसंट मध्ये आपण काय काय केले बघा. डेहिसंट मध्ये लेग्युम, पॉड आणि सिलिक्युला आपण एवढं डिटेल मध्ये नाही करणार आहे, पण लेग्युम, पॉड आणि कॅप्सूल. तर पहिलं बघा, ड्रायफ्रूट. पेरिकार्प इज ड्राय, सो ड्रायफ्रूट. एक्झाम्पल इज ग्राउंडनट, मस्टर्ड. आपण मस्टर्डला कधी ड्रायफ्रूट म्हणून बघितलं नव्हतं, बट दिस इज अ ड्रायफ्रूट. लक्षात ठेवा. मस्टर्ड. मस्टर्ड इज मोहरी. हो ना, बऱ्याचदा आपण ऐकून झालं. आता कॅप्सूल. इन दिस टाइप आपण काय म्हटलंय, डेहिसंट फ्रूट येथे. कॅप्सूल किंवा लेग्युम किंवा पॉड, दिस आर द डेहिसंट. वाळल्यानंतर ते असं ओपन होतं. सूखने के बाद फट जाता है. कॉटनचे बॉल बघितले असेल. येस येस. सो कॉटन बॉल, दतुरा, these are the capsule where exile placentation and fruit dehiscus. dehiscus म्हणजे फुटतो तो आणि the seeds are liberated. त्याच्यानंतर पॅपॅवर अफू बनवतात त्याच्यापासून. ओके. नार्कोटिक्स आता सध्या आर्यन खानचं प्रकरण गाजतंय, हो ना. सो पॅपॅवर, ओपियम. येस. लेडी फिंगर इज अगेन द डेहिसंट. लेडी फिंगर पण वाळल्यानंतर फुटताना बघितली का कधी? तो आपण ज्या खातो त्या अगदी फ्रेश आलेल्या असतात, पण लेडी फिंगर पण फुटतात, त्याच्यातनं सीड बाहेर येतात. ओके. सो दीज आर द, हे दतुराचं फूल. दतुराचं फूल नाही, फ्रूट. ओके. हे बऱ्याचदा काटेरी काटेरी असं देवाकडे पण काही काही लोकांनी चढवलेलं असतं, जे बघितलं तुम्ही. ऑब्झर्वेशन जर क्लिअर असेल ना, तुम्हाला माहिती का होमी भाभा एक्झाम तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी दिली असेल. होमी भाभांनी ती एक्झाम का अरेंज केली असेल? ओनली टू मेक युअर ऑब्झर्वेशन स्किल फाईन. खूप तुमचं ऑब्झर्वेशन स्किल ज्यांचं छान ना, ते होमी भाभामध्ये आरामात क्रॅक करतात त्यांच्या लेवल्स. आणि होमी भाभाचं जेव्हा प्रॅक्टिकल, सेकंड राऊंडला त्यांचं प्रॅक्टिकल असतं, तेव्हा फक्त घरातल्या वस्तू ऑब्झर्व केल्या तुम्ही, घरात काय काय चालतं आपल्या वॉशरूम मध्ये, किचन मध्ये, तरी होमी भाभा सेकंड लेवल तुम्ही क्रॉस करू शकता. सगळ्या डाळी तुम्हाला माहिती पाहिजे, साबणी माहिती पाहिजे, ड्राय कुठली आहे, त्यांचा पीएच कसा चेंज होईल, भांड्यांची साबण कुठली आहे, कपड्यांची कुठली आहे, आंघोळीची कुठली, त्यांच्यामध्ये काय फरक आहे,
ओके, सगळ्या डाळी कुठल्या आहेत, त्यांच्यामध्ये काय फरक आहे, किंवा सगळे ग्रेन्स कुठले आहेत, कुठले फ्रुट्स आहेत त्याच्यातले, हे सगळं जे आता आपण घरातल्याच गोष्टी करतोय सगळ्या, हो की नाही. घरात आणि गार्डन आणि वॉशरूम हे 3 जर तुम्हाला अगदी क्लिअर ऑब्झर्वेशन असेल तर मला वाटतं बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचं बेसिक तुमचं एकदम पक्क होईल. ऑल राईट, सो दीज आर द कॅप्सूल. आणि लेग्युम, लेग्युमचं क्लासिक एक्झाम्पल आपलं वाटाण्याच्या शेंगा. सो इट डेहिसेस डॉर्सी व्हेंट्रली इंटू 2 हाल. कधी कधी त्या वाटाण्याच्या शेंगा अशा फुटलेल्या पण बाजारात असतात, म्हणजे जेव्हा तुम्ही घेतात तर त्याच्यातल्या काही काही अशा ओपन पण झालेल्या असतात वाटाण्याच्या शेंगा, बिकॉज द डेहिसेस. ओके, आणि त्याच्या सीड म्हणजे वाटाणा आणि हे त्याचं फ्रूट. सो ऍक्च्युली दिस इज अ ड्राय फ्रूट विच इज अ डेहिसेंट. सो म्हणा आम्ही ड्राय फ्रूट खाल्लं आज घरात, वाटाणा खाल्ला. सो समथिंग लाईक दॅट यू रिमेंबर अँड the things will be clear to you. So P आणि या beans पण. ओके, श्रावण घेवडा आहे हा, so beans. These are the legumes, capsule. These are the dehiscent type of dry fruit. Is that clear? Yes, ma'am. या लेग्युमला पण तुम्ही पॉड पण म्हणू शकता. सो लेग्युम कुड बी पॉड ऑल्सो, सेपरेट असं लक्षात नका. सो इनडेहिसंट आपण 4 ह्याच्यात ऑलरेडी बघितलंय. कॅरिऑप्सिस, कॅरिऑप्सिस मध्ये फ्रूट वॉल आणि सीड कोट दे आर फ्युज्ड, आणि म्हणून आपल्याला सीड अशी काय वेगळी त्याच्यात दिसत नाही. सो कॅरिऑप्सिस राईस, व्हीट आणि मेज, कॅरिऑप्सिस. आता कॅरिऑप्सिसच म्हणा, राईसला कॅरिऑप्सिसच घरात म्हणा, म्हणजे ते कॅरिऑप्सिस डोक्यात पक्क बसेल. पेरिकार्प स्टोनी, वरचा हा फॉल्स फ्रूट झाला, कारण थॅलॅमसचा पार्ट आहे, हा पण खातात. ओला काजू असतो ना त्याच्यात हा पण खातात. आणि खालचा इज अ ट्रू फ्रूट, कॅशिओ नट. ठीक आहे, जेव्हा तो ड्राय म्हणजे जस्ट ओला असतो काजू, जेव्हा ग्रो होतो तेव्हा दिस कॅन बी इटन. कोकणात गेले तर तुम्हाला हे खायला मिळेल, आणि ज्या गावाला जाताना त्या गावचं खायचं असतं. म्हणजे मग आपण असं म्हणतो नाही मला तर आवडलंच नाही, मग आम्ही घरचंच काहीतरी घेऊन गेलो होतो. इव्हन तुम्ही इंटरनॅशनली ट्रॅव्हल केलं ना कुठे, की जिकडे गेले ना तिकडचंच खायचं, म्हणजे तुम्हाला ते फ्रूट त्यांचं फूड हॅबिट्स कळतात. आणि काही 2 दिवस त्यांचं खाल्ल्याने काही तब्येत आपली लगेच बिघडत नाही, म्हणजे मग यू हॅव व्हेरी वीक इम्युनिटी. ऑल राईट, सो दॅट इज अ नट फ्रूट. सिप्सेला, त्याला हे बघा हे पॅपस आहे असं. ओके, अस्टरॅसी फॅमिली. आधी ती कंपोजिटिव्ह होती, आता ती अस्टरॅसी झालेली आहे. आधी कंपोजिटिव्ह होती. आणि मोस्ट जिओग्राफिकली डिस्ट्रीब्युटेड ही फॅमिली सगळीकडे जास्त लोकेशन मध्ये आहे. सो इट इज हॅव्हिंग दॅट पॅपस, यू कॅन सी द पॅपस, आणि खाली हा त्याचा फ्रूट आहे, अँड देन इट इज हॅव्हिंग दॅट पॅपस. सिप्सेला जे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलं. स्किझोकार्पिक फ्रूट, स्किझोकार्पिक हा लोमेंटम टाइप आपण डिटेलमध्ये आपण म्हटलंय, टमॅरिंड. आणि जिओकार्पिक ग्राउंड नट पण हा स्किझोकार्पिकच आहे. ओके, त्याचे हे छोटे छोटे पार्ट जसे होतात, मी म्हटलंय छोटे छोटे पार्ट इज कॉल्ड एज अ मेरिकार्प. दिस इज अ मेरिकार्प, आणि त्याच्यामध्ये चिंचोका असतो, सीड असते ती. राईट, ग्राउंड नट हा कॅस्टर खाली बस्ट होतात ना, येस कॅस्टर बस्ट होऊन मग सगळे सीड बाहेर होतात ना, म्हणजे येस होतात, पण बस्ट किंवा नाही पण होत. स्किझोकार्पिक आहे, स्प्लिट होतो. जिओकार्पिक ग्राउंड नट आहे, त्याचं सायंटिफिक नाव आहे अरॅकिस हायपोजिया. हे का मी इथे लिहिलं स्पेसिफिक, आणि 12th मध्ये परत येईल. तो 12th चा टॉपिक आणि इथला टॉपिक कंबाईन करून ते क्वेश्चन फॉर्म करतात. सरळ सरळ क्वेश्चन नाही, फार वाकडे चालतात ते एनटीए वाले. ओके, त्याच्यामुळे आपल्याला त्यांची स्टाईल जमली पाहिजे, म्हणून एवढे सारे एमसीक्यू. मला ऍडिशनल काम आहे, माझं सुट्टीतलं ऍडिशनल काम आहे. So I am putting my 100%. See how much percentage you are putting from your side.
If you are putting just 0%, your result will be somewhere around 20 to 30%. पण माझ्याकडनं मी जे तुम्हाला 100% दिलंय त्याच्यातनं तुम्हाला 20 to 30%च युजफुल राहणार आहे. बाकी सगळी तुमची स्वतःची मेहनत. जो मेहनत करेल तो जिंकेल. ग्राउंडनट इज अरॅकिज. अरॅकिज. हायपोजिया त्याचं सायंटिफिक नाव. इट इज अ जिओकार्पिक का? कारण जमिनीच्या खाली येतो म्हणून जिओ इज लँड आणि कार्पिक फ्रूट खाली येणारा फ्रूट. त्याचा पेरिकार्प इज हार्ड. पेरिकार्प यू डोंट ईट. आणि व्हाय इट इज ऑल्सो हॅव्हिंग मेरिकार्प. कारण एका शेंग मध्ये एकच दाणा असतो असं नाही, हो ना, असे पण असतात, ते दोन असतात. सो पार्ट्स आहेत त्याचे अँड हेन्स इट इज अ मेरिकार्प. आता घरात जेव्हा तुम्ही म्हणाल खाणार आहे ना ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हा तुम्ही त्याला सायंटिफिक वेनीच म्हणा, म्हणजे लक्षात राहत जाईल तुमच्या. आणि नाही आठवलं त्यावेळेस रेफर करा. इज दॅट क्लिअर? स्किझोकार्पिक फ्रूट. येस. नाव द नेक्स्ट Yes, टाइप ऑफ ma'am. फ्रूट इज ऍग्रीगेट फ्रूट. बघा ऍग्रीगेट काय? ऍग्रीगेट फ्रूट बघा. इफ कार्पेल्स आर मेनी अँड फ्री. फ्री कार्पेल म्हणजे अपोकार्पस. इफ कार्पेल्स आर फ्री अँड मेनी, so that gynoecium develops into fruitlet. आणि तो मग such a bunch of fruitlet are called as aggregate. Aggregation होतं. प्रत्येक कार्पेल ही फ्री आहे. प्रत्येक कार्पेल ही फ्री आहे आणि प्रत्येक कार्पेल टर्न्स इनटू फ्रूटलेट आणि ते सगळे एकत्र येतात टू फॉर्म दिस काइंड ऑफ फ्रूट. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इटॅरिओ. इटॅरिओचा अर्थ कळला का? मर्जर ऑफ सेव्हरल ओव्हरी इन सिंगल फ्लावर इज अ इटॅरिओ. सगळ्या ओव्हरी मग एकत्र येतात, एकत्र कव्हर करतात त्याला आणि मग हे प्रत्येक जे आपण हे सीताफळचा सीझन आहे सध्या, भरपूर सीताफळ मिळतात, तर प्रत्येक बी मधला जो गर आहे दॅट इज अ फ्रूटलेट. कळला ऍग्रीगेट फ्रूट? हो मॅम. ओके. सो काय खाल्लं तुम्ही? सीताफळ मधलं काय खाल्लं? फ्रूटलेट. पण त्या फ्रूटलेट मधलं काय खाल्लं? टेस्टा. हा, काय खाल्लं बरं? आता सांगा तर मला, जरा विचार करा आणि सांगा. येस. टेस्टा येईल ना मॅम? टेस्टा कसं येईल? टेस्टा हा सीड कोट. सीड कोट कुठे खाल्ला तुम्ही? तो फ्यूज पण नाही झाला. आहेत का सगळे? बाकीचे गेले? एंडोकार्प. एंडोकार्प नाही खाल्ला. इटॅरिओ म्हणजे काय? इटॅरिओ फ्रूट आहे हा. ऍग्रीगेट फ्रूट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ इटॅरिओ फ्रूट. So what you ate here is a mesocarp, Itario of berries, सीताफळ, custard apple. So you ate is a mesocarp and some part of the thalamus that help to form that sugar, that flesh of सीताफळ. हा वरचा झाला पेरिकार्प. ओके. त्याच्या खालचा हा पेरिकार्प, त्याच्या आतमधला मेझोकार्प आणि हा जो मध्ये आहे तो, हा सगळा जो मध्ये आहे तो मेझोकार्प आहे. हा बेसिकली हा सगळा मेझोकार्प. So what you ate is a mesocarp here. Custard apple, त्याचं सायंटिफिक नाव Ananas squamosa. So ह्याच्यावर क्वेश्चन येतो, what kind of
gynoecium, or what kind of carpel? So carpels are apocarpus, multicarpellary apocarpus. Aggregate असलं की ते लगेच डोक्यात आलं पाहिजे, multicarpellary apocarpus. हे आहे इटॅरो ऑफ अॅकिन, स्ट्रॉबेरी. हे जे वरती जे दिसतंय ना स्ट्रॉबेरीचं, हे दिस इज ऍक्च्युअली द ओव्हरी. काटे दिसत आहेत ना येलो कलरचे स्ट्रॉबेरी वरचे, हो मॅम. हा, दॅट इज ऍक्च्युअली द ओव्हरी. आणि जो फ्लेश तुम्ही खाताय दॅट इज अ थॅलॅमस. सो दिस इज अ फॉल्स फ्रूट, 12th NCERT ने म्हटलं. बिकॉज यू डू नॉट ईट द पार्ट formed by ovary. Okay, you eat the fleshy receptacle, and that fleshy receptacle is a thalamus. So edible part is a thalamus. So it is a Itario of Achene. स्ट्रॉबेरी, प्रजारिया व्हेस्का असं त्याचं नाव आहे, प्रजारिया व्हेस्का. सो स्ट्रॉबेरी अगेन इज अ फॉल्स फ्रूट. सो फॉल्स फ्रूट मध्ये आपण 3 गेले आतापर्यंत, ऍपल, पेयर, स्ट्रॉबेरी. राईट? सिंगल सीडेड आहे, एकच सीड मध्ये निघतो त्याचं, सिंगल सीडेड स्ट्रॉबेरी. येतात ना आता ज्या टिश्यू कल्चर व्हरायटीज येतात. All right, chalo. The last is a composite fruit. Composite fruit, entire inflorescence. It is again not a true fruit, because entire inflorescence is turning into the fruit. पूर्ण inflorescence म्हणजे काय? Group of flower, bouquet. So group of flower is turning into fruit. So it is a composite fruit. त्याच्यामध्ये psoriasis, pineapple and jackfruit is a psoriasis. Pineapple is a spike inflorescence. Spike म्हणजे कसं inflorescence? आठवलं का? पेडंकल आणि flowers are sessile on that. Older flower to the base आणि younger to the apex. कुठला inflorescence? किंवा spike is which inflorescence? Acropetal succession. And inflorescence is cymos की racemose? ARI. Acropetal, racemose, indefinite. So this is a racemose spike type of inflorescence, and this is a spadix. Jackfruit आहे. Spadix तुम्हाला मेज आठवतो लगेच, हो की नाही? कारण त्याचा ब्रॅक्ट असा सगळं कव्हर केलाय. पण मेज आपण बघितलं काय, तो कॅरिओप्सिस, हो ना? मेज मागे आपण बघितलं, इट इज अ कॅरिओप्सिस. आणि दिस जॅकफ्रूट इज अ सोरॉसिस, कॉम्पोजिट टाइप ऑफ फ्रूट. सोरॉसिस आणि दुसरं काय कॉम्पोजिट मध्ये? सोरॉसिस. आणि बघा चार्ट मध्ये बघा, सायकोनस. मेज हा कॅरिओप्सिस आहे, हा सिंगल फ्लावर पासून डेव्हलप झालाय, सिंपल फ्रूट आहे. त्याच्यामुळे जरी तो स्पॅडिक्स इन्फ्लोरसन्स आहे तरी तो वेगळा आहे. सायकोनस हायपॅन्थोडियम इन्फ्लोरसन्स. साय फाय हाय असं त्याला लक्षात ठेवा. साय फाय हाय. सायकोनस, फिग आणि हायपॅन्थोडियम. साय फाय हाय. हाय फाय देतात ना तुम्ही, तसं साय फाय हाय. हायपॅन्थोडियम. हायपॅन्थोडियम आठवलं, कप शेप असं, त्याला 3 प्रकारचे फ्लावर आहे. मेल फ्लावर, मध्ये फिमेल फ्लावर आणि गॉल फ्लावर. गो बॅक अँड चेक. सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा एक्सप्लेन करायला मला पण कंटाळा येतो. सो सोरॉसिस आणि सायकोनिस, मल्टिपल आणि कंपोजिट फ्रूट. कंपोजिट काय? एंटायर इन्फ्लोरेसन्स. ऍग्रिगेट काय? व्हॉट इज ऍग्रिगेट? Multicarpellary apocarpus. So every carpel develops into a fruitlet. Composite, entire inflorescence. So not true fruit.
ओके, हे ह्या इन्फ्लोरसन्स पासनं येणारे इज अ सोरॉसिस. आणि जसं मी म्हंटल साय फाय हाय, मी पण असंच लक्षात ठेवते. साय फाय हाय सायकोनस कंपोजिट आहे, फिग एक्झाम्पल आहे, आणि हायपॅन्थोरियम. हायपॅन्थोरियम इन्फ्लोरसन्स पीपल, पण ऍटलीस्ट पीक तर लक्षात ठेवा. त्याचा रिसेप्टॅकल दॅट इज थॅलॅमस बिकम्स फ्लेशी. तो पार्ट तुम्ही खाताय तो थॅलॅमस. दॅट्स ऑल अबाउट द फ्रुट्स. नाउ इट्स युअर ड्युटी टू मेक अ चार्ट ऑफ each type of fruit you have studied, like drupe, okay, pome, त्याच्यानंतर कुठला होता, बॅलुस्टा, बेरी, त्याच्यामध्ये विच टाइप ऑफ कार्पेल, सिंकार्पस, मल्टीकार्पेलरी, ॲपोकार्पस, पण कुठला गायनोशियम आहे ते लिहा आणि त्याचा एक्झाम्पल. ओके, सो सिंपल फ्रूट, ड्राय फ्रूट, ऍग्रीगेट फ्रूट अँड कंपोजिट फ्रूट. याचा एक चार्ट असा करून टाकला की तुमचं काम MCQ साठीच झालं. बोर कुठला फ्रूट येईल सांगा बरं मला. बोर, बेर, फाइंड आउट. बोर खाल्लीत ना सगळ्यांनी? बोर झालं असं नका म्हणून Yes. बोर खाल्ली का म्हणा. येस, बोराचं सायंटिफिक नेम इज झिझिफस. झिझिफस, बोराचं झाड, झिझिफस. What you eat in that, and it is which type of fruit? पूर्णच बोर खाताना वरचं पण खाऊन टाकतात का? वरचं असं साल काढतात त्याचं? हा, दोन्ही खातात. कुठल्या कॅटेगरीत ठेवाल बोराला? येस, बोर कुठे ठेवाल? सिंगल सीडेड. बेरी मध्ये काय खातो आपण? एंटायर फ्रूट खाऊन टाकतो. Yes, it is a drupe. Ziziphus, boar, drupe. All right.